घरामध्ये एखादी अडचण असेल तरच आपण वास्तुशास्त्र बघावं का? तर नाही. मला असं वाटतं की समजा मी एका कंपनीमध्ये कामावर आहे आणि माझी अशी अभिलाषा आहे की मला त्याच कंपनीमध्ये चांगल्या उत्तमात उत्तम प्रमोशन्स जर मिळवायचे असतील तर मग ते वास्तुशास्त्र घरात कसं असावं. मी एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. पुण्यासारख्या शहरामध्ये माझे जे जुने क्लायंट आहेत ते क्लायंट एका कंपनीमध्ये नोकरी करत होते, पण त्यांची एक अभिलाषा होती. त्यांना असं वाटत होतं की त्यांना त्याच कंपनीमध्ये उच्च पदस्थ काम करायचं होतं. त्यांना प्रमोशन्स चांगले मिळणं गरज होतं. त्यांचे ते कॅलिबर होतं, त्यांच्याकडे ते कष्ट करण्याची प्रवृत्ती होती. आम्ही त्यांचं वास्तू बघितल्यानंतर त्यांच्या वास्तूच्या रिलेटेड काही चांगल्या पद्धतीने चेंजेस करून दिल्यानंतर त्यांना काही वेळानंतर असा अनुभव झाला की त्याच कंपनीमध्ये ते हळूहळू उच्च पदस्थ त्यांना प्रमोशन्स हे उत्तम पद्धतीने मिळत गेले. अशा पद्धतीने जर आपण चेंजेस करून घेतले, माझं खूप चांगलं चाललंय, पण माझं त्या चांगल्यातून आणखीन खूप चांगलं चालण्यासाठी काय करावं लागेल, उत्तम करिअर घडवण्यासाठी काय करावं लागेल, यासाठी वास्तुशास्त्रात जर आपण त्या वास्तूचा जर चांगल्या पद्धतीनं बदल करून घेतला तर चांगलं नाही का होणार.